नमस्कार. चला फिनेस्टराइड बद्दल चर्चा करूया. हे पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम म्हणजे PCOS ची लक्षणे, विशेषतः अनुवांछित केसांचं वाढ, ज्याला हिरसुटिझम म्हणतात, ते कमी करण्यासाठी मदत करणारी एक औषधी आहे. PCOS ही एक अशी स्थिती आहे जे पुरुषी संप्रेरक म्हणजे अँड्रोजन्स च्या उच्च पातळी संबंधित आहे. यामुळे बरेचदा खालील विकार होतात. पहिलं, केसांचं अतिरिक्त वाढ ज्यांना हिरसुटिझम म्हणतात. 2, पुरळ येणे. 3, अनियमित पाळी. 4, गर्भवती होण्यामध्ये अडचण येणे. या लक्षणांचं एक कारण म्हणजे 5 अल्फा रिडक्टेज नावाचं रसायन आहे, जे DHT जे टेस्टोस्टेरॉनचं अजून एक प्रभावी रूप आहे, ह्या पुरुषी संप्रेरकाची वाढ करते. PCOS बद्दल अधिक माहितीसाठी कृपया आमचे इतर कॉमिक्स पहा. फिनेस्टराइड 5 अल्फा रिडक्टेज नावाचं रसायन अवरोधित करतं, ज्यामुळे DTH चं उत्पादन कमी होतं. हे असं मदत करतं. शरीरावरच्या केसांची अनुवंचित वाढ, ज्याला हिरसुटिझम म्हणतात, ते कमी करतं. डोक्यावरच्या केसांचं गळणं कमी किंवा थांबवतात. इतर उपचार जसं गर्भनिरोधक गोळ्या प्रभावी नसल्यास तर डॉक्टर फिनेस्टराइड लिहून देतात. सामान्य डोस दररोजचा 2.5 ते 5 मिलीग्रॅम पर्यंत होऊ शकतो. उच्च अँड्रोजन्सची पातळी असल्यावर व्यक्तीमध्ये ओव्ह्युलेशन सुधारण्यासाठी ते इतर उपचारांबरोबर दिला जाऊ शकतो. PCOS साठी नियमित डोस तुमच्या लक्षणांवर अवलंबून असतो. बरेचदा 2.5 ते 5 मिलीग्रॅम दररोज दिला जाऊ शकतो. डोस सुरू करण्यापूर्वी किंवा बदलण्यापूर्वी नेहमीच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. फिनेस्टराइडचे दुष्परिणाम. बहुतेक लोकांना फिनेस्टराइड चांगल्या प्रकारे सहन करता येतं, परंतु काही लोकांना थोडे दुष्परिणाम जाणवू शकतात. सामान्य दुष्परिणाम: कमी लैंगिक इच्छा. असामान्य दुष्परिणाम: त्वचेवर खाज सुटणे किंवा डोकेदुखी, चक्कर येणे, छातीवर गाठी, वेदना किंवा स्तनाग्र स्त्राव येणे, क्वचित यकृतीचं जळजळणे. फिनेस्टराइड घेण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी विचारात घ्यावे. गर्भधारणा. फिनेस्टराइड मूल बाळांवर हानी पोहोचवू शकतं, म्हणूनच उपचार दरम्यान प्रभावी गर्भनिरोधक औषधी घेणं आवश्यक आहे. स्तनाचा कर्करोगाचा धोका. जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबास स्तनाचा कर्करोगाचा इतिहास आहे तर आपल्या डॉक्टरांशी ह्याबद्दल चर्चा करावी. यकृत किंवा लिव्हरची समस्या. फिनेस्टराइड लिव्हरच्या कार्यावर परिणाम करू शकतं आणि ह्यामुळे हे सावधानपणे वापरायची गरज आहे. सूचना: फिनेस्टराइड सुरू करण्यापूर्वी कोणतीही आरोग्य स्थिती किंवा औषधांबद्दल तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करावी. आम्हाला आशा आहे की या कॉमिक आपल्याला फिनेस्टराइड बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी मदत केली असेल आणि PCOS ची लक्षणे सुधारण्यासाठी कशी मदत करू शकतं हेही माहिती दिली असेल. हे एक उपचार आहे जे पुरुषी संप्रेरकाची पातळी कमी करतं, अधिक केसांचा वाढ आहे तेही कमी करतं आणि बाकी औषधी बरोबर ओव्ह्युलेशन सुधारण्यासाठीही उपयोगी असतं. आपल्याला काही प्रश्न असेल तर कृपया आपल्या आरोग्य सेवक बरोबर संपर्क साधा. पाहण्याबद्दल धन्यवाद.